भात हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. भात नसेल तर माझं तर पोटच भरत नाही. मला भात लागतोच. म्हणून मी हे छोले रात्री भिजत घातलेले आणि त्याचंच मी आता करते छोले राईस. फोडणीसाठी घ्यायचं साजूक असं तूप, त्यात घालायचं तेजपत्ता, कढीपत्ता, जिरं, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो तुपात परतून घ्यायचं. त्यानंतर त्या मसाल्यामध्ये हे फक्त खोबरं आहे वाटून घेतलेलं, ते खोबऱ्याचं वाटण घालायचं, हळद घालायची, लाल मिरची पावडर, जिरेपूड, धणेपूड, छोले मसाला, हे सगळे मसाले थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे. नंतर शिजलेले छोले आणि सर्व मसाले घालून पुन्हा छान हे शिजवून घ्यायचं. थोडं मिठाचा अंदाज घ्यायचा, मीठ कमी असेल तर मीठ घालायचं ह्यावेळी आणि झाकण ठेवून थोडा वेळ छोले शिजू द्यायचे. छोले शिजल्यानंतर थोडंसं पाणी आटल्यानंतर आपण जो भात शिजवलेला आहे तो घालायचा. तो हळूवारपणे त्यामध्ये मिक्स करायचा आणि थोडं 2-3 मिनटं थोडी वाफ द्यायची झाकण ठेवून आणि त्यानंतर तयार होईल हा छोले राईस. खाताना मात्र त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची, लिंबूरस घालायचा आणि मस्त असा गरम भात खायला घ्यायचा. दररोजचं जेवण काय बनवायचं हा प्रश्न मलाही पडतो, अर्थातच तुम्हालाही पडत असेल. तर मग जेवणाच्या रेसिपीज यापुढे येत राहतील. थोडंफार का होईना जेवण काय बनवायचं याबद्दल तुम्हाला थोडीशी की होईना तुम्हाला आयडिया मिळेल, त्यामुळे रेसिपीज पाहत राहा.